प्रत्येक रविवारी प्रत्येक आईला किंवा गृहिणीला एकच प्रश्न असतो की आज नाश्त्यामध्ये काय बनवायचं आहे. तर तेच ते रवा पोहे म्हणजेच उपमा पोहे खाऊन खाऊन बोर झाले असाल तर आज मी तुमच्यासाठी अशी भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. म्हणजेच ते मेंदू वडे घेऊन आलेली आहे, जे इन्स्टंटवाले आहे. काहीही वेळ लागत नाही, काही मेहनत लागत नाही याला बनवायला. आणि टेस्टला तर एवढं छान लागतात की लहान मोठे सर्वांनाच हे आवडेल. आणि त्याहीपेक्षा अजून म्हणजे हे खूप हेल्दी आहे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं आज मनोती रसोईमध्ये. आज संडे आहे, सर्व मुलं घरी आहे, सर्वच घरी आहे. तर आज विचार पडला होता की नाश्त्यामध्ये काय बनवायचं आहे. तर तेच ते पोहे उपमा खाऊन परेशान झालेले आहे. मागच्याच आठवड्यामध्ये इडली सांबार केलेलं होतं, तर यावेळी म्हणे की काहीतरी वेगळं बनव, मेंदूवडा बनव म्हणतात मुलं. तर मेंदूवडा म्हटलं की डाळ भिजलेली नाही आहे, वेळेवर ते डाळ भिजवा पॉसिबल होत नाही, म्हणून आज एक मी सोप्या पद्धतीने तुम्हाला मेंदूवडा बनवायला सांगत आहे. कसा बनवायचा ते सांगत आहे. तर आज तुम्ही मनोती रसोईमध्ये बनवत आहात. व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. व्हिडिओला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात सबस्क्राईब करा. चला जाऊ मनोती रसोईमध्ये. तर इथे आपण एका कढईमध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे. 1 वाटी रवा घेतला तर दीड वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये चिली फ्लेक्स, सांबार आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि पाणी उकळल्यानंतर तिथे थोडा थोडा आपण रवा टाकायचा आहे. रवा एकदम टाकायचा नाही, नाहीतर त्याला गुठल्या बनेल आणि त्या गुठल्या मग तोडायला त्रास होईल, म्हणून अर्धा अर्धा टाकायचा. आणि काय आहे की रवा जर जुना असला तर पाणी जास्त ऑब्झर्व करतो, म्हणून जास्त टाकायचं आधीच. आणि जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरूनसुद्धा टाकू शकता. तर बघा 5 मिनिटामध्येच पाणी पूर्ण ऑब्झर्व झालेलं आहे आणि रवा पण छान आपला शिजून झालेला आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायचं हे महत्त्वाची टिप्स आहे, कारण जर तुम्ही पाणी न उकळता जर टाकाल रवा तर ते चिकट बनेल आणि आपले मेंदूवडे चांगले बनणार नाही. आणि त्यानंतर काय करायचं, आपल्याला एका परातमध्ये हे काढून घ्यायचं आहे. तर सध्या गरम आहे, थोडा थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे हेल्दी बनवायचं आहे, म्हणून आपण इथे काही वेजीज ॲड करू. त्यामध्ये मी 1 गाजर किसून टाकलेला आहे, शिमला मिरची घेतलेल्या आहे 2, आणि हे काकडी घेतलेली आहे. तर काकडी मी 1 घेतलेली आहे. त्याच्यामधलं पाणी पूर्ण पिळून काढायचं आहे, नाहीतर पाणी कसं रवा ऑब्झर्व करणार नाही, कारण ऑलरेडी ते म्हणजे पूर्ण शिजून आहे पाण्यामध्ये, म्हणून पाणी पिळून घ्यायचं आहे. दुसरं बाइंडिंगसाठी वगैरे काही टाकायची गरज नाही, कुठलंही पीठ टाकायची गरज नाही आहे. असंच ते बाइंड होऊन जातं. आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ वगैरे पण टाकायची गरज नाही आहे. आणि याला थोडं थोडं करून असं छान असं गोळा तयार करून घ्यायचा आहे, जसा आपण कणकेचा गोळा करून ठेवतो तसा. आणि याला 10 मिनटं रेस्टवर ठेवायचं आहे. तर तोपर्यंत आपण यासोबत लागणारी चटणीसुद्धा बघून घेऊया. तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कशाही सोबत याला सर्व करू शकता, तसंही ते टेस्टीच वाटणार आहे. पण मी इथे एक चटणी बनवली आहे इन्स्टंटवाली. तर मी इथे हिरवी मिरची, सांबार, थोडा जिरं आणि अद्रक लसूण घेतलेला आहे. शेंगदाणे अर्धा वाटी घेतलेले आहे आणि 1 वाटी छोट्या वाटीवर दही घेतलेलं आहे. हे सर्व आपण मिक्सरमध्ये टाकून आणि चवीनुसार थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला छान ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान अशी ग्राइंड झालेली आहे आणि रंगही सुंदर आलेला आहे हिरवा. याला कुठल्याही प्रकारचा तडका वगैरे द्यायची गरज नाही. आणि हे आता बाजूला ठेवू. आणि त्यानंतर आपले हे जे 10 मिनटं झालेले आहे, तर इथे जे आपला रवा जो आहे तो एकदम छान सॉफ्ट झालेला आहे. आता काय करायचं आहे, थोडं हातावर तेल घ्यायचं आहे. तसं तेलाची गरज नाही, पण हे हाताला चिपकायला नको, म्हणून आपण इथे थोडं तेल घेऊन याला मॉलिश करायची आहे. आपण इथे कुठल्याही प्रकारची याची म्हणजे अशी मॉलिश केलेली नाही, फक्त मिक्स करून ठेवलेलं होतं. तर थोडं याला हलकं करायचं आहे. जसं आपण माहिती आहे डाळीचं जेव्हा हे बनवतो आपण मेंदूवडे, तेव्हा आपण त्याला फ्लफी व्हायसाठी खूप छान असं फेटतो. तर त्याच प्रकारे इथे थोडं फ्लफी व्हायसाठी आपल्याला मॉलिश करायची आहे. त्यानंतर काय करायचं की असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहे हाताने. जर तुमच्याकडे मेंदूवडा मेकर असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा टाकून करू शकता, पण हाताने केलं तरी लवकर होतं. आणि याला असे छान गोळे करायचे आणि याला मध्ये होल करायचं आहे. अशा प्रकारे होल करायचं आहे. हे बघा तुटत नाही, बस हलक्या हाताने करायचं आहे, एकदम म्हणजे प्रेशरने करायचं नाही. तर याला छान असे मेंदूवडे करून घ्यायचे आहे. तर आपण एक एक करून आधी तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे काय होणार की तळताना मग आपल्याला त्रास होणार नाही आणि वेळही वाचेल. तर आपल्याला एक एक करून करायचं आहे. आणि आपण असे मेंदूवडे जे बनवतो त्याचं काय होतं की आपण डाळ भिजत टाका, मग ते बारीक करा आणि त्याला रात्रभर फर्मेंट करायसाठी ठेवा, तर हे सर्व झंझट असते. तर आपले हे इन्स्टंट मेंदूवडे आहे, सारखीच टेस्ट येतं, त्याच्याहीपेक्षा जास्त क्रिस्पी आणि सुंदर असे लागते. आणि वरून यामध्ये व्हेजिटेबल आहे, म्हणून हे छान हेल्दीसुद्धा बनते. तर घरात लहान मोठे सर्वांसाठीच हे उपयुक्त आहे. तर या प्रकारे आपण असे मेंदूवडे तयार करून घेणार आहोत. तर बघा
या प्रकारे. तरी एक एक करून आपण सर्व मेदूवडे आधी तयार करून घेतलेले आहे. जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल, जर तुम्हाला तळलेलं ऑइली आवडत नसेल तर तुम्ही हे एअर फ्रायसुद्धा करू शकता. पण मी इथे डीप फ्राय करून घेणार आहे छान, किंवा शेलो फ्रायसुद्धा करू शकता. तर मी डीप फ्रायच केलेलं आहे आज. तर एक टिप्स महत्त्वाची इथे हे देणार आहे की तुम्हाला तेल जे तुम्ही घेणार ना ते कडकडीत गरम असायला पाहिजे. गॅसची फ्लेम बिलकुल कमी करायची नाही, हाय फ्लेमवरच आपल्याला हे तळायचं आहे. जर तुम्ही स्लो कराल तर इथे काय होणार की हे मेल्ट होऊन जाईल तेलामध्ये रवा. आपण इथे कुठल्याही प्रकारचं बाइंडिंगसाठी टाकलेलं नाही आहे, म्हणून इथे हे मेल्ट होण्याची शक्यता असते. म्हणून हाय फ्लेमवर तळा. आणि बघा, टाकल्याबरोबर लगेचच याला चम्मच लावायचा नाही, तर काही म्हणजे 50 ते 60 सेकंद होऊ द्यायचे, म्हणजेच 1 मिनटं होऊ द्यायचं. त्यानंतर याला पलटवायचे आहे. जर लगेचच तुम्ही टाकाल तर ते तुटून जाईल. तर ह्या महत्त्वाच्या टिप्स होत्या, लक्षात ठेवाल. कडकडीत गरम असा आणि हाय फ्लेमवर त्याला तळायचं आहे. रंग चेंज येईपर्यंत. तर बघा किती छान असा रंग आलेला आहे, खमंग असा रंग आलेला आहे, छान गोल्डन कलरचा येईपर्यंत. तर असं करून आपल्याला तळून काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात की नाही आवडत, किंवा आणखी काय यामध्ये वेगळं ॲड करायची गरज आहे तर नक्कीच सांगा. तर बघा, या प्रकारे आपण इथे वेगळ्या याच्यामध्ये काढून घेऊ. आणि यामध्ये थोडं तेल ऑब्झर्व जर झालं आहे तर टिश्यू पेपरवर काढा, म्हणजे झालेलं तेल पूर्ण निघून जाईल किंवा ऑब्झर्व होऊन जाईल. तर या प्रकारे आपण हे टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत. अशाच मस्त रेसिपीसाठी माझ्यासोबत बनवून राहा मनमुक्ती रसोईमध्ये. आणि मस्त अशा खमंग, काही गोड, काही तिखट अशा रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्याचप्रकारे आपण दुसरा बॅचसुद्धा तळून घ्यायचा आहे. आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, कारण नवीन रेसिपी जर आल्या तर तुमच्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन येऊन जाईल. तर बघा, या प्रकारे आपल्याला हे सुद्धा अलटपलट करायचं आहे. आणि रंग छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे, क्रिस्पी होईपर्यंत. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगू, तुम्ही हे जर सांबारसोबत खायचं आहे तरी तुम्ही सांबारसोबतसुद्धा खाऊ शकता, किंवा जे मी आता ग्रीन चटणी शेअर केली आहे तुमच्यासोबत त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता, किंवा सॉससोबत वगैरे खाऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कशाही सोबत सर्व करा, चालेल. सारखंच हे याचे टेस्ट येणार. तर बघा, या प्रकारे आपलं दुसरं बॅचसुद्धा काढून झालेलं आहे. ते सुद्धा सारखा सुंदर रंग आलेला आहे याला. आणि जे पहिली बॅच काढलं तर मुलांकडून वेट झाला नाही, तर त्यांनी पटकन घेऊन गेले. तर हे दुसरं मी काढलेलं आहे. या प्रकारे असंच असतं की काहीतरी करत असलं, रविवारचा दिवस सगळे घरी आहे तर त्यांना सकाळी असं काहीतरी मस्त मजेदार पाहिजे. बाहेर मोसम असा पावसाचा आहे, थंड आणि छान असं बादल आहे, तर असं खायला किती मज्जा येते ना. आणि जेव्हा कोणी असं आयतं करून देतं ना तर जास्त चांगलं वाटतं. तर असं एक एक करून पूर्ण मेदूवडे आपण तळून घेतलेले आहे. आणि एक आहे की प्रत्येक संडेला आपण रवा किंवा उपमा तेच ते खातो. मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही इडली सांबार केलेलं होतं, त्याच्यामुळं असं वाटलं की या रविवारला काय करायचं. रविवारचं म्हटलं की शनिवारलाच त्याचं पूर्ण म्हणजे मेजरमेंट लावून ठेवावं लागतं का काय बनवणार आहे काय नाही असं. तर हे तुमच्यासोबत पण असंच होतं का की रविवारच्या दिवशी तुम्हाला पण काही असं वाटतं की उद्या काय बनवायचं नाश्त्यामध्ये वगैरे. तर ते आज तुमचं मी पूर्ण बंद केलेलं आहे, म्हणजे टेन्शन खतम केलेलं आहे. आणि तुमच्यासाठी अशीच नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. जर तुम्हाला मुलांच्या टिफिन बॉक्सवर हे द्यायचं आहे तर नक्कीच तुम्ही देऊ शकता. पण ही तयारी जर सकाळी होत नसेल तर तुम्ही रात्रीच तयार करून ठेवून द्या. आणि हे गोळे जे आहे आपण हे फ्रीझरमध्ये 2 ते 3 दिवस आरामात टिकवू शकतो. जेव्हा तुम्हाला पाहिजे मस्त तळून एन्जॉय करा. तर चला, आपले तयार झालेले आहेत. आपण प्लेटिंगसुद्धा करून घेऊ. तर मी हिरवी चटणी सोबत सॉस ठेवलेले आहे आणि छान असे क्रिस्पी आपले मेदूवडे पण ठेवलेले आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच सांगा. आणि बनवायलासुद्धा विसरू नका. दिसायला पण छान भन्नाट वाटतं आणि टेस्टला तर खूपच छान, घरी सर्वांना आवडले. तर चला, याचा आवाजसुद्धा मी तुम्हाला ऐकवते किती छान असे झालेले आहे. छान असे क्रिस्पी आणि आतमधून पण किती छान असे जाळीदार आलेला आहे, जाळी आलेली आहे, क्रिस्पी आली आहे. आवाज तुम्ही ऐकू शकत असाल किती सुंदर असे झालेलं आहे. तर नक्कीच बनवून बघा. तर चला, टेस्ट करून घेऊया. सर्वांनी खाऊन झालं, मी पण खाऊन घेते. बाहेर बसून मस्त एन्जॉय केलं सर्वांनी. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा.